सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, परभणीचे महापौर, आमदार परभणीचे राहुल पाटील आणि सर्व नेते मंडळी, जगात जर्मनी आणि देशात परभणी हे का म्हणतात हे मला काल परत कळलं. काल उद्धव साहेबांचं परभणीच्या वेशीवर आगमन झाल्यावर परभणीनं गद्दारांच्या विरोधामध्ये जो एल्गार केला, या परभणीमध्ये एकही गद्दार इतक्या वर्षात टिकला नाही. त्याच्यामुळे देशात फक्त परभणीच. अरे ते मुंडक्याचं बघू काय करायचं आपण, ते मुंडकं काय राहत नाही आता. या परभणीमध्ये अनेक आंडू पांडू बंडू आले आणि गेले. अनेक आंडू पांडू आणि बंडू आले आणि गेले. शिवसेना इथे मजबूतीनं उभी आहे आणि ती राहणार. हा स्वतःला काय म्हणतो, बंडू द बॉस. अरे गांडू द बॉस. बरोबर ना. आता यापुढे त्याला गांडू द बॉस म्हणायचं. त्याला सांगाय परभणी आहे. तो असं म्हणतो, जसं राहुलजींनी सांगितलं आमदारांनी, माझ्या अंगावर येऊन दाखवा. आता तो कुठल्या बिळात बसला पहिला बघून घ्या. विकासाच्या गोष्टी करतो हा माणूस. मला वाटतं 2 वेळा आमदार झाला, 3 वेळा खासदार झाला. जवळजवळ 20 वर्ष हा माणूस सत्तेमध्ये आहे. मला काल आमच्या रेंगे पाटलांनी सांगितलं की या 20 वर्षात त्याने इथे साधी पिठाची गिरणी आणली नाही. हा का विकास करणार म्हणतात. साधी पिठाची गिरणी जो माणूस इथे निर्माण करू शकला नाही, हा माणूस विकास करणार. एवढं भुलिले.